पैसे घेऊन स्वतःचे खिशे भरलेत. स्वतः अमेरिका लंडनला फिरतात. ते भावेश आगरवाला थोडं काय पण आहे तर हे पार्ट अवेलेबल करून द्या. मग शोरूम शोरूमचं शटर चालू आहे आणि तुम्हाला काय सांगते ते बंद आहे क्लोजिंग शोरूम क्लोजिंग आहे म्हणून. आणि यांनी सगळं थर्ड पार्ट्यांना दिलंय काम. ओलावाला एक जण पण शोरूम मध्ये नाहीये. एक जरी आहे का कोण नाही, त्यांचा एकही माणूस नाहीये. आणि सगळे थर्ड पार्टी लोक इथं आहे. आणि भाऊ तुम्ही माझ्या गाडीला तर आता 2 वर्ष आलेत. केबलचे पार्ट नाही काय नाही, गाडी अशीच पडून येत आता 2 महिन्यापासून. ओलाची गाडी हो गाड्यांना बंद करायचं पहिले तर विकणं बंद करा. गाड़ी लेके आया इधर, गाड़ी लेके आया भाड़े की गाड़ी में टेम्पो मध्ये वाहनों से बघा लोकांची अशी फजिती होतीये. टेम्पो मध्ये गाड्या घेऊन येतात ते आणि त्याच्यानंतर पण हे म्हणतात शोरूम क्लोजिंग आहे. बघा ही परिस्थिती झाली आहे. कुणी पण ओला घ्यायचा विचार करत असेल तर घेऊ नका. तुम्हाला लोकांना फसवण्याचे काम करतोय ओलावाला. गाडी 4-4, 5-5, 6-6 महिने झाले म्हणा बोला. आपण आता शिवाजीनगर येथील ओला शोरूमला आहोत. आणि शिवाजीनगरच नाही तर पुणे महाराष्ट्र आणि भारतामध्ये कुठंही ओलाची सर्व्हिस भेटत नाहीये. एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा मटेरियल आहे. मॅन्युफॅक्चरिंग ज्यावेळेस कंपनी करते त्यावेळेस 4 पट त्याचे पार्ट तयार करावे लागतात. हे या कंपनीने अजूनही कोणतंच पार्ट अवेलेबल नाहीये आणि मार्केटमध्येही याचे पार्ट भेटत नाहीये. फक्त गिरायकाची फसवणूक होते आणि हे काय करतात, सेल करतात. आणि ज्यावेळेस सर्व्हिस आपण बघू शकतो हे इथं गाड्या किती लागलेल्या आहेत. आतमध्ये पण दाखवा. आणि जिथं पण सर्व्हिस सेंटर आहेत, जे सर्व्हिस सेंटर आहेत कसलीही सर्व्हिस आपल्याला भेटत नाहीये. आणि ओलावाला इथं एकही कोणही माणूस नाहीये इथं. हे बघा गाड्या किती पडलेत इथं. आणि इथं कोणी जबाबदार नाही, कोणच जबाबदार नाही. कोण आहे का तुम्हाला कोणच नाहीये. प्रत्येक जागेवर जातोय आणि प्रत्येक जागेवरून वापस. मला आज सकाळपासून 1,500 रुपये त्या गाडीला खर्च आलेला आहे. या शोरूमहून त्या शोरूमवर नेत आलोय. आता इथं सुद्धा ते म्हणतात की गाडी ठेवायची नाही. मग नेमकी सर्व्हिस सेंटरला गाडी नाही ठेवायची तर गाडी ठेवायची कुठं आणि कुठं टाकायची? आणि तुम्हाला जबाबदारी देणार आहे तर कोणच नाही. कोणच नाहीये. कसलेही पार्ट नाहीये तिथं अवेलेबल. आणि फक्त माझ्या गाडीला 9 महिने झालेले, 10वा महिना चालू झालेला आहे. अजून ही इतकी नवीन गाड्या गाडी शोरूम मध्ये खूप आहे. आणि बाहेर टेम्पो मध्ये आता सध्या 3 गाड्या आल्यात. अजून गाड्या बंद होऊन येतातच आहे. आणि इथं कोणच जबाबदार आहे नाही. मी काय म्हणतो, बाकीचे शोरूम वाले गाड्या तरी देतात, अपॉइंटमेंट तरी घेतात.